नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, स्वामी पुण्यतिथी ही 15 एप्रिल 2026 या दिवशी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करायची, त्याचप्रमाणे स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण गुरुचरित्राचं पारायण करत असाल, केंद्रात करत असाल, घरात करत असाल, मग याची सांगता आपल्याला कितव्या दिवशी करायची आहे आणि कशी करायची आहे, नैवेद्य किती बनवायचे, त्याचप्रमाणे जे कोणी संक्षिप्त गुरुचरित्र याचं पारायण करत असेल त्यांनी काय करायचं याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. स्वामी पुण्यतिथी हा दिवस बघा, या दिवशी आपल्या स्वामी समर्थ महाराज यांनी यांचं अवतार कार्य संपवलं होतं. हम गया नाही जिंदा आहे, हे स्वामी समर्थांचं एक वाक्य आपल्याला जाणून देतं की स्वामी समर्थ महाराज हे आपल्या आजूबाजूला अवतीभोवती आपल्याबरोबर नेहमी आहेत. त्यांनी फक्त हे अवतार कार्य या दिवशी संपवलं होतं. जसं आपण स्वामी प्रकट दिन मोठ्या उल्हासाने सेवा करून साजरा करतो, त्याच पद्धतीने या दिवशी देखील आपल्याला स्वामी पुण्यतिथी ही साजरी करायची आहे. आता ज्यांचं गुरुचरित्राचं पारायण चालू आहे त्यांनी 7व्या दिवशी म्हणजेच स्वामी पुण्यतिथीच्या दिवशीच आपल्याला ह्या पारायणाची सांगता करायची आहे. ज्यांनी पारायण सप्ताह केंद्रात चालू केला असेल त्यांना सर्व काही केंद्रात करायचं आहे. मग त्यांचं पारायणाचं उद्यापन, पोथीला नैवेद्य, जेवण जे काही असेल ते तुमचं सर्व काही केंद्रात केलं जाईल. तुम्हाला केंद्रात सेवेकरिताही तशा तुम्हाला सूचना देखील देतील. ज्यांनी पारायण घरी केलं आहे त्यांना या पारायणाची सांगता घरीच करायची आहे. आता स्वामी पुण्यतिथी आहे बघा, ज्यांनी पारायण केंद्रात केलं असेल त्यांनी सकाळी लवकर उठायचं आहे. केंद्रात जाण्याच्या अगोदर आपल्या घरातील देवांची पूजा करून, आपल्या घरात देखील स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, अगोदर स्वामींच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक घालून पंचोपचारे पूजा करायची आहे. फोटो असेल तर फोटोची पूजा करायची आहे. काहीतरी घरात छोटासा गोडाचा नैवेद्य बनवून, अगदी खडी साखरेचा का होईना, नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि मगच तुम्हाला केंद्रात जायचं आहे. केंद्रातनं घरी आल्यानंतर तुम्ही स्वामींच्या ज्या पण काही सेवा असतील त्या सेवा तुम्ही या दिवशी करू शकतात. बघा, तुम्ही जरी पारायण केंद्रात करत असाल तरी देखील आपल्या घरात स्वामींना आपण विसरायचं नाही. आपल्या घरात देखील स्वामी समर्थ महाराज आहेत, त्यांची तुम्हाला सेवा, पूजा, अभिषेक ह्या सर्व काही गोष्टी या दिवशी करायच्या आहे. अगदी तुम्ही तुमच्या यथाशक्तीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही स्वामी पुण्यतिथी ही साजरी करू शकतात. आपण स्वामी पुण्यतिथी असल्यामुळे घरात एखादा गोडाचा पदार्थ स्वयंपाक करत असतोच. याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. घरी आल्यानंतर देखील तुम्ही स्वयंपाक करून याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. आता केंद्रात जरी तुम्ही पारायण करत असाल, बघा केंद्रात जेवण ठेवलेलं असतं. केंद्रात बघा आपल्याला घरून काही पदार्थ बनवून आणायला सांगत असतात. तुम्ही ते बनवून घेऊन जायचं आहे किंवा तुम्ही तिथे गहू, तांदूळ, डाळ जे काही असेल ते अन्नपदार्थ तुम्ही तिथे दान करू शकतात किंवा देऊ शकतात आणि मग तुम्ही तिथलं जेवण देखील करू शकतात. आता गुरुचरित्राचं पारायण सप्ताहात केल्यावर आपल्याला माहिती आहे अधिक पटीने आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आम्ही तिथे जेवण केलं, तिथला प्रसाद ग्रहण केला तर चालेल का? बघा, तुम्ही तिथला प्रसाद ग्रहण करू शकतात. जर का तुम्हाला तिथे प्रसाद ग्रहण करायचा नसेल तर तुम्ही तो प्रसाद घरी घेऊन येऊ शकतात. घरी तुम्ही तो ग्रंथ आणल्यानंतर तुम्ही घरात काहीतरी वरण, भात, भाजी, चपाती, गोड पदार्थ बनवून तुम्ही नैवेद्य दाखवून मग तुम्ही तुमचं पारायणाचं उद्यापन किंवा सांगता तुम्ही घरात जेवण करून करू शकतात. म्हणजे शेवटी तुमचा भाव, तुम्हाला मनाला काय वाटतं त्या पद्धतीने तुम्ही ती कृती करायची आहे. तुम्ही केंद्रात देखील जेवण करून तुमचं उद्यापनाची सांगता तुम्ही करू शकतात. घरी ग्रंथ आणल्यानंतर तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ बनवून, खीर, शिरा बनवून त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही ते तसंच त्या पद्धतीने तुम्हाला जे मनाला वाटतं तसं तुम्ही करू शकतात. आता ज्यांनी घरी पारायण केलं आहे त्यांनी या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. बघा, या दिवशी स्वामी पुण्यतिथी आहे, आपल्याला ती पण साजरी करायची आहे. पारायणाची सांगता पण करायची आहे आणि या दिवशीचा 7व्या दिवसाचं वाचन देखील आपल्याला करायचं आहे. त्यामुळे थोडंसं लवकर उठा. घराच्या मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन आवर्जून करा. न विसरता हळदीचं लेपन करा. आंब्याच्या पानांचं तोरण लावा. एक छान अशी सुंदर छोटीशी रांगोळी काढा. दिवा प्रज्वलित करा. त्यानंतर घरातील देवपूजा करा. स्वामींच्या मूर्तीवर या दिवशी आवर्जून पाण्याने, पंचामृताने, तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुमच्याकडे वेळ असेल तर आपल्याला काही सेवा करायची आहे. आपण नेहमीच अभिषेक करताना ज्या सेवा करतो
त्याच सेवा करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. जर का तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्हाला अभिषेक करता यायचा नाही, तुमची पूजा झाल्यावर तुम्ही फोटोसमोर बसून तुम्ही ह्या सेवा पठण करू शकतात. त्याचप्रमाणे आपल्याला स्वामींची आरती देखील करायची आहे. आता ज्यांचं पारायण चालू असेल त्यांनी या दिवशी तुमचं वाचन झाल्यावर, पूजापाठ झाल्यावर तुम्हाला लवकर स्वयंपाक उरकून घ्यायचा आहे. स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला आपल्या पारायणाची सांगता करायची आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला 4 नैवेद्य बनवायचे आहेत. बघा, वाचन झाल्यावर, स्वयंपाक झाल्यावर आपल्याला 4 नैवेद्य बनवायचे आहेत. एक नैवेद्य आपल्याला पारायणासाठी ठेवायचा आहे, दुसरा नैवेद्य दत्तगुरूंसाठी, तिसरा नैवेद्य स्वामी समर्थांसाठी, चौथा नैवेद्य आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी दाखवायचा आहे. म्हणजेच काय, एक नैवेद्य तुम्हाला स्वामी समर्थांपुढे ठेवायचा, दत्तगुरूंसाठी दुसरा नैवेद्य, तिसरा नैवेद्य आपल्याला ग्रंथासाठी आणि चौथा नैवेद्य आपल्याला देवघरासमोर आपल्या कुलदेवीसाठी ठेवायचा आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही गाईसाठी देखील एक वेगळं नैवेद्य भरू शकतात, तो नंतर तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात. यानंतर आपल्याला आरती करायची आहे, नैवेद्य आरती करायची आहे. तुम्ही या दिवशी तुमच्या यथाशक्तीने ब्राह्मणाला जेवायला बोलवू शकतात, ब्राह्मणाची जोडी बोलवू शकतात किंवा एखादं जोडपं तुम्ही यथाशक्तीने जेवू घालू शकतात. म्हणजे तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला हवं तितक्या लोकांना तुम्ही बोलावू शकतात, हव्या त्या लोकांना तुम्ही जेवायला बोलावू शकतात. पण शक्य झाल्यास या दिवशी ब्राह्मणाला जेवू घालण्याला अतिशय महत्त्व आहे. तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही ब्राह्मणाची जोडी जेवायला बोलावू शकतात. जर का कोणी येणार नसेल तर तुम्ही त्यांच्या नावाने एका टायमाचं जेवण होईल इतका शिधा तुम्हाला बाजूला काढायचा आहे. तुम्ही ज्यावेळेस नैवेद्य दाखवणार आहात त्याच वेळेस तुम्हाला बाजूला एका ताटात तुम्हाला एका परातीत तुम्हाला शिधा काढून ठेवायचा आहे. त्यानंतर आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर बघा, नैवेद्य दाखवल्यावर देखील आपल्याला स्वामी समर्थ महाराज, दत्तगुरू महाराज यांना जेवायला येण्यासाठी आमंत्रण द्यायचं आहे, कळकळीची विनंती करायची आहे. त्यानंतर आरती करायची आहे. आरती झाल्यावर आपल्याला ग्रंथ हलवायचा आहे. ग्रंथ कसा हलवायचा, नैवेद्य कसा दाखवायचा, संपूर्ण माहिती हवी असेल तर याचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तेथे जाऊन देखील तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकतात. आपल्याला नैवेद्य आरती करून ग्रंथ हलवून आपल्याला आपल्या पारायणाची सांगता करायची आहे. आता सांगता झाल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण ग्रंथापुढे जो नैवेद्य ठेवलेला आहे तो नैवेद्य आपण स्वतः खायचा आहे, बाकीची नैवेद्य घरातल्या लोकांनाच द्यायची आहे, बाहेरच्या लोकांना हा नैवेद्य खाऊ घालायचा नसतो. त्यानंतर सांगता झाल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की पूजा कधी उचलायची. पूजा दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. त्यानंतर या दिवशी गादीवर झोपायचं का, या दिवशी कांदा लसूण खायचा का. बघा, आपण पारायण केलं आहे, 7 दिवस आपण पारायण करतो, 1 दिवस हे नियम आपण पाळू शकतोच. मग या दिवशी तुम्ही गादीवर झोपू नका. तुम्ही 8व्या दिवसापासून गादीवर झोपायला चालू करा, तुम्ही कांदा लसूण खायला चालू करा. बाकी जे नियम पाळत होतो ते सर्व आपण 8व्या दिवसापासून सोडू शकतो. त्याचप्रमाणे बघा, आपण जो स्वयंपाक करणार आहात या स्वयंपाकात देखील आपल्याला कांदा लसूण वापरायचा नाही. मग डाळी साळी वरण भात करू शकतो का. बघा, या दिवशी तुम्ही वरण भात, डाळी साळी, पुरणाच्या पोळ्या सर्व काही करू शकतात. फक्त कांदा लसूण आपल्याला स्वयंपाकात वापरायचा नाही आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला स्वयंपाकात तुम्ही वरण भात करा, पुरणपोळीचा स्वयंपाक करा, घेवड्याच्या शेंगाची भाजी आवर्जून करायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला पारायणाची सांगता करायची आहे. तुम्ही जर का पारायणाची सांगता केंद्रात करणार असाल तर तरी देखील आपण आपला ग्रंथ घरी आणल्यानंतर तो देवघरापुढे एका पाटावर ठेवायचा आहे, त्याची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग तो ग्रंथ आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलून ठेवायचा आहे. आता या पद्धतीने आपल्याला आपल्या पारायणाची सांगता करायची आहे. त्यानंतर स्वामी पुण्यतिथी आहे, या निमित्त आपल्याला शक्य झाल्यास तुम्ही जर का कुठल्याही पद्धतीचं पारायण करत नसाल तर या दिवशी आवर्जून स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्हाला एक पारायण करायचं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळी एक करा, संध्याकाळी एक करा. ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी सकाळी अर्ध वाचन करा, दुपारी किंवा संध्याकाळी अर्ध वाचन करा. त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी श्री सुक्तम, पुरुष सुक्तम, पवमान सुक्तम आणि गणपती अथर्वशीर्ष, स्वामी स्तवन याचं पठण करायचं आहे. बघा, या दिवशी आपल्या स्वामींसाठी आपल्याला होतील तेवढ्या यथाशक्तीने आपण ह्या सेवा करू शकतो. त्याचप्रमाणे आपण केंद्रात जाऊन पाया पडायला स्वामींच्या जाऊ शकतो. जाताना नारळ खडीसाखर घेऊन जायचं आहे. आपल्या यथाशक्तीने आपल्याला होईल तसं आपण पैशाने किंवा अन्नाचं दान करू शकतात.
त्याचप्रमाणे आपण केंद्रात किंवा बाहेर काही फळे घेऊन जाऊ शकतात, पिवळी मिठाई, पिवळी फळे घेऊन जाऊ शकतात. आपण एखाद्या गरजूला अन्नदान करू शकतात. म्हणजे आपल्याला जसं वाटेल ना आपल्या मनाला त्या पद्धतीने आपण त्या दिवशी ह्या गोष्टी करायच्या आहेत. या दिवशी पुण्यतिथी असल्यामुळे आपण काही ना काही घरात गोडाचा पदार्थ बनवणार आहोत. शक्य झाल्यास बुंदीचे लाडू, बेसनाचे लाडू बनवून तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवा. वरण भात, भाजी, चपाती, पुरणपोळीचा नैवेद्य बनवून तुम्ही दाखवा. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला आरती करायची आहे. म्हणजे या पद्धतीने आपण स्वामी पुण्यतिथी साजरी करायची आहे. हम गया नाही जिंदा आहे हे स्वामी समर्थांचं एक ब्रीदवाक्य आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे स्वामी आज पण आपल्याबरोबर आहेत. त्यामुळे आपण स्वामींनी आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. आपण जे त्यांना देणार आहोत हे देखील त्यांनीच आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे आपण त्यांना काहीही देणं लागत नाही. आपल्याकडनं होईल तेवढी भक्तिभावाने आपण सेवा या दिवशी आवर्जून करायची आहे. या व्यतिरिक्त तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र याचे जर का तुम्ही पारायण करत असाल 5, 7, 11 तर ज्या दिवशी तुमचे पाठ होतील त्या दिवशी तुम्ही अगदी साध्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवून तुम्ही याची समाप्ती करू शकतात. गुरुचरित्र पारायणासारखी याची सांगता किंवा समाप्ती केली जात नाही. तुमचं याचे पाठ 5व्या दिवशी किंवा तुमचा 5वा दिवस स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी येत असेल तर तुम्ही स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींसाठी नैवेद्य करणार आहात तोच नैवेद्य तुम्ही या पोथीला देखील दाखवू शकतात. जर का स्वामी पुण्यतिथी झाल्यावर तुमचे संक्षिप्त गुरुचरित्राचे पाठ पूर्ण होत असतील 7व्या दिवशी, 8व्या दिवशी, 9व्या दिवशी तर तुम्ही त्या दिवशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने समाप्ती करायची आहे. खूप मोठ्या पद्धतीने याचं काही केलं जात नाही. तुम्ही साधा नैवेद्य बनवून पोथीला दाखवू शकतात. या व्यतिरिक्त जर का काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.